रूप बहता लोचनी रूप बहता लोचनी
सारे ताते सर्वस्व ईसा हे ताते सर्वस्व ईसा हे पुनी रावाहे ताते सर्वस्व ईसा हे ताते सर्वस्व ईसा हे ताते सर्वस्व ईसा ऐसी कलवराती लाई कलवराती टाळी वाजवा सर्वांनी जोरात हां टाळी जोरात सर्वांनी जोरात टाळी टाळी हां आता टाळ वाजते आता पकवाज
लाचे जाती गाणे माऊलीचे चित जाणे माऊलीचे चित ऐशी कळवळ्याची गाते ऐशी कळवळ्याची लेकुनाते हित 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 ने माहो लीचे चित जाणे माहो लीचे चित ऐसी कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जाते गाणे माऊलीचे चित जाणे माऊलीचे चित ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते कधी लाभावीण प्रीती हरी लाभावीण प्रीती लाभावीण हे
लेकुराचे हित जाणी माहुलीचे चित्त ऐशी कळबळ्याची जाती करेला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती तुका म्हणी माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती समचरण सरोजम संद्रनीलांबुदाभं जगननिहितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम
नाही कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम कलानीशवादापणोधार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहे पार ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपतित परी तुझा मुद्रांकित मंदम हसंतम प्रभयाल संतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणोनितांतम मधुनादयंतम बालमुकुंदम मनसा स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर विठ्ठल 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 लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी संप्राप्त सेविकरिता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय आणि वारकरी संप्रदायाचे महान अधिकारी महान तपस्वी साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांगाचे कान करून ऐका बरं माझ्याकडे लक्ष द्या हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतबर प्रकरणातील संतांचे गोडवे गात असताना मातृत्वाचं कौतुक सांगणारा अभंग सेवेकरता उपस्थित केला विठ्ठल अभंग प्रस्तुत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा नवे सर्वांच्या पाठाचा अभंग आहे लेकुराचे हित नवे बऱ्याच सांप्रदायिक मंडळीची म्हणजेच वारकरी संप्रदायामध्ये जेवढी मंडळी आहेत जे भजन ऐकतात ज्यांनी भजनाला जाण्याचा प्रयास केला असेल जे आठवड्यातून नाही महिन्यातून वर्षातून जरी भजनाला गेले
तरी बऱ्याच काळी लेकुराचेही हित आणि जाणे माऊलीचे चित्त हा अभंग काहीसा ऐकलेला असेल. अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. खऱ्या अर्थानं अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे की खऱ्या अर्थानं ज्ञानोबा असं बोलतात, जगद्गुरु तुकोबा असं बोलतात की खऱ्या अर्थानं लेकराच्या हिताचा विचार करणारी फक्त आणि फक्त माय माऊलीच आहे. बघा तुम्ही विचार करत बघा, खऱ्या अर्थानं लेकराच्या हिताचा विचार करणारी मायच आहे, त्याच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही. मग तुकोबा असं का बरं? आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आता आई काय करते? लेकरा करता कळवळा करते. कुणी कुणा करता कळवळा करत नाही. लक्ष देऊ नाही का? व्यवहाराचा जर आपण नियम पाहिला, कुणी कुणा करता थांबतही नाही. थांबतही प्रेमाच्या माणसा करता, आपुलकीच्या नात्या करता थांबत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबा असं म्हणतात की त्या लेकराच्या हिताचा कळवळा करणारी फक्त माय माऊलीच आहे, याच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही. मग का? आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. काही मिळावं म्हणून आईनं प्रेम करू नये, काही प्राप्त व्हावं म्हणून आईनं त्या लेकरावरती कधीच उपकार करू नये. लक्ष देऊ नये का बरं? आईचा उपकार आणि संतांचा उपकार हा सारखाच आहे. विठ्ठल म्हणून करी लाभावी न प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे, पोटामध्ये 9 महिने 9 दिवस त्या लेकराचा भार वागवत असते. त्या लेकराला कधी बोलली ती आई? त्या लेकराला कधी सांगितलं त्या आईनं? नाही सांगितलं. म्हणून तुकोबा म्हणतात, जसं आईनं लेकराचं ओझं वागवावं, जसं आईनं लेकराचं संगोपन करावं, तसंच संत हे आमचे मायबाप आहेत आणि म्हणून ते आमच्या जीवनाचं, आमच्या सर्वस्वाचं ओझं आम्ही त्यांच्या अंगावरती देतोय. तुम्हा संतावरी ओझे. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्यावरती ते ओझं दिलं आणि ते संत त्या तुकोबारायांचं नाम भक्त भक्ताचं ओझं हे वागवायला तयार होतात. या सरळ अर्थाचा अभंग तुमच्या समोर गायलाय. भजन करा विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझी विनंती एवढी असेल की खऱ्या अर्थानं आता कीर्तन सुरू झालेलं आहे. बऱ्याच मंडळीला आता मी परिचित आहे, बरीच मंडळी बाहेर उभी आहे. त्या सर्वांनाच नम्रतेची माझी विनंती असेल ती खऱ्या अर्थानं आपण थोडंसं मध्ये येऊन जर बसलं तर या ठिकाणी या शुभ मंडपाची शोभा या ठिकाणी वाढून जाईल. या आपल्याकरता जे खुर्च्या आहेत, लोक खुर्ची करतात तर मिळतात महाराज, लोकांना खुर्ची मिळत नाही, त्याच्याकरता जीवन व्यतीत करतात आणि आपण खुर्ची टाकलेली असून बाहेर उभे राहिलेत, हे शोभा देत नाही. म्हणून माझी विनंती अशी असेल की ज्यांचं तिकडे काही काम नसेल ना त्या मंडळींनी इथे येऊन बसायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती चिंतन मांडत असताना तुम्ही आम्ही किन निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं अद्य कर्तव्य यानं सांगू पाहिल की खऱ्या अर्थानं फटांगरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी कुसुमबाई अशोकराव पाटील फटांगरे खऱ्या अर्थानं ही माय या परिवारातून गेल्या 1 वर्षापूर्वी निघून गेली. दादा जसं काय उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळाजवळी ठेवून या. खऱ्या अर्थानं या मायेने 1 वर्षापूर्वी या परिवाराचा निरोप घेतला, परिवाराची जोपासना या मातोश्रीनं केली. या लेकरांवरती, या परिवारावरती चांगले संस्कार देण्याचं मायेनं कार्य केलं आणि एक शेवटचा दिवस आला आणि शेवटच्या दिवशी या मायेनं अखेरचा श्वास घेतला, परिवाराचा निरोप घेतला, लेकरांचं खऱ्या अर्थानं निरोप घेतला. या मायेला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. शास्त्र असं म्हणतं की व्यक्ती गेल्याच्या नंतर 1 वर्ष पूर्ण झालं की त्याला खऱ्या अर्थानं जे कार्य करावं लागतं त्याच्या निमित्तानं त्याला प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध अर्थात पिंडदानादी क्रिया असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आपण सर्व मंडळी या फटांगरे परिवाराच्या आग्रहास्तव उपस्थित आहात आणि मातोश्रीवरती प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पाश्चात जो परिवार आहे श्री अनिल शंकरराव पाटील फटांगरे हे धीर आहेत. त्यानंतर श्री अरविंद शंकरराव फटांगरे धीर आहेत. त्यानंतर श्री बबलू अशोकराव पाटील फटांगरे मुलगा आहे. त्यानंतर श्री सुशांत अशोकराव पाटील फटांगरे मुलगा आहे. त्यानंतर सौभाग्यवती मंगलताई बबलू फटांगरे सुनबाई आहेत. त्यानंतर सौभाग्यवती भावनाताई सुशांत पाटील फटांगरे सुनबाई आहेत. त्यानंतर तुषारदादा असेल हे पुतणी आहेत, तुषार अनिल फटांगरे पुतणी आहेत. सुजित अजित फटांगरे पुतणी आहेत. त्यानंतर तिलोत्तम अनिल फटांगरे पुतणी आहेत. त्यानंतर अमोल अरविंद फटांगरे पुतणी आहेत. त्यानंतर नातू जे आहेत नातू नाती साक्षीताई यशदादा साहिलदादा आयुषी
हे संपूर्ण या परिवाराचे नाती आहेत. या संपूर्ण परिवारात वरती प्रेम करणारे आपण सर्व मंडळी, आप्तेष्ट, पै पाहुणे, सगळे सोयरे, त्यामध्ये मित्र परिवार सर्व अर्थानं मोठा या ठिकाणी जमलेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणी सुरू असलेला कीर्तन सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी सुंदर असं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आमचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निलेश दादा भाकरे ते उपस्थित आहे. सुंदर गोड आहे, कारण एवढ्या बंदिस्त वातावरणामध्ये मोकळा आवाज करणं बऱ्याच काळी सुनील भाऊ अवघड असतं. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना देखील, आणि हे त्यांचेच भाऊ आहे, तिकडं जे आहेत ना त्यांचे भाऊ आहे, वरदविनायकला जे आहेत ना त्यांचे भाऊ आहेत, म्हणून त्यांना देखील धन्यवाद आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असणारे गायनाच्या माध्यमातून आपल्या परिसराचं भूषण, गोड स्वभाव, गोड गळा, गोड आवाज आणि खऱ्या अर्थानं गोड व्यक्तिमत्व आणि आपल्या परिवाराची जोपासना करत असताना वारकरी संप्रदायाची नित्य धारणा करणारी ही मंडळी जी आहेत ते आमचे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद आमचे संदीपजी महाराज बागुल, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवायचं काम करत चला. त्यानंतर सुंदर त्याच ताकदीचे तोलामोलाचे अगदी खऱ्या अर्थानं म्हणतात ना, खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना माणसानं कोणत्या तरी कलेची जोपासना करावी. लहानपणापासून भजनामध्ये तल्लीन असणारे आणि या तरुण्या वयामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आमचे हरिभक्तीपरायण सुंदर ज्यांचा आवाज आहे आणि खऱ्या अर्थानं खर्जापासून तर षड्जापर्यंत जे सहज आवाज पोहोचवतात ते आमचे हरिभक्तीपरायण विराजी महाराज मगर, त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. सुंदर मृदंगाच्या माध्यमातून सेवा करणारे हरिभक्तीपरायण आळंदीचं वैभव आमचे सन्मित्र हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज एखंडे, आपुलकी आश्रमाची म्हणजेच वयोवृद्धाची तपोवृद्धाची ज्यांचे आधार संपलेले आहेत, लक्ष देऊन ऐका बरं का, जे निराधार झालेले आहेत, ज्यांनी ज्या लेकरांनी ज्या आईबापाला बाहेर काढलं, त्यांची सेवा करणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आहे. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सुंदर असं या ठिकाणी मृदंगाचं काम ते त्या ठिकाणी करतायत, त्यांनाही धन्यवाद आहे. सुंदर ही विद्यार्थी मंडळी दिसतात ना, कुणी या ठिकाणी बाबा महाराज आहे, सातारकर आहेत, कुणी ढोक महाराज आहे सुनील भाऊ, कुणी ढोक महाराज आहे, कुणी काय अक्रूर महाराज असतील, कुणी कोण 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 आता पुढच्या पिढीचे बरं का, या पिढीचे नाही, पुढच्या पिढीचे आता खऱ्या अर्थानं. म्हणून खरं या सर्वच बाल विद्यार्थींना आमच्या नाद ब्रह्म या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेची ही सर्वच विद्यार्थी आहे, त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. हे विनेकरी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. सुंदर आपण सर्व मंडळी या ठिकाणी KW11 न्यूजचे आमचे गणेश भाऊ आणि आमच्या किरण दादाची ही सर्व सहकारी मंडळी उपस्थित आहे, त्यांनाही देखील कोटी कोटी प्रणाम आहे. आणि या ठिकाणी या सुंदर सेवेच्या माध्यमातून आमच्या बबलू दादांनी जोडलेला हा परिवार आहे, एक एक नातं आहे. खऱ्या अर्थानं माणसं मिळत नाहीत दादा, माणसं मिळण्याकरता माणसं अगोदर जपावी लागतात. या अर्थानं खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. आणि शहराच्या ठिकाणी जास्त माणसं उपस्थित होणं ही शोकांतिक आहे, काही ठिकाणी मिळत नाहीत, परंतु आपण सर्वच या फटांगरे परिवारावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याच्यामध्ये या ठिकाणी आमचा सदाफळ परिवार आहेत, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारा आमचं गमे परिवार आहे. आता ही अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं, राहत्यातील ही सगळीच. त्यानंतर आमचा या सदाफळ परिवार म्हणजे आमचे सदाफळ मामा उपस्थित आहे, ही सर्व मंडळी. त्यानंतर इकडच्या बाजूने आमचे सुनील भाऊ आहेत. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं पायिक व्यक्तिमत्व आणि कीर्तनकाराचा, त्यानंतर गायकाचा असेल एक प्राणप्रिय श्रोता म्हणजेच आमचे गोरक्ष भाऊ आहेत, म्हणून त्यांना देखील धन्यवाद देतो. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या खडके वाके गावातील मुरादे परिवार असेल, लावरे परिवार असेल, त्यानंतर या मातोश्रींच्या माहेरचं गणागोत म्हणजेच डांगे परिवार असेल, त्यानंतर ही सर्व मंडळी, त्यानंतर आस्तागावचा परिवार असेल. आता इथं दिसणारी ही सगळीच मंडळी ही माझ्या सगळीच प्रेमाची मंडळी आहेत, कारण इथं पाहिल्यानंतर कोणताच चेहरा असा नवीन दिसत नाही, सगळी माझ्या परिचयाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून सर्वांना एकत्रित प्रणाम करतो आणि या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. विठ्ठल विठ्ठल. यांच्या माध्यमातून या सेवेचं मला प्रतिपादन या ठिकाणी झालेलं आहे. ते माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे आमचे परमार्थ स्नेही आमचे बाप्पू मामा मुरादे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल. मी मगाशी सांगितलं माणसं जोडावी लागतात आणि माणसं तोडलीही जातात. एका अर्थानं
जर सुंदर स्वभाव असेल, चांगला स्वभाव असेल, गोड स्वभाव असेल, माऊली एका ठिकाणी असं म्हणतात की साचा आणि मवाळ. बोलणं कसं असावं? माणसाचं बोलणं एकदम शार्प असावं, साधं असावं. साधं असलं तरी चालेल, साधं बोळ असलं तरी चालेल, परंतु प्रेमाचं बोलणं, आपुलकीच्या बोलण्यानं माणसं जोडली जातात बरं का. आणि तेच आमच्या बबलू दादांचं जीवन आहे. बऱ्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं माणसं जन्माला येतात आणि जातात आहे, कुठं येणं आणि कुठं जाणं कळत नाही. आज कोट्यावधी माणसं त्या ठिकाणी प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचं काय की जीवनामध्ये असंख्य लोक आपल्याला भेटतात आहे आणि असंख्य लोक जातातही आहे, परंतु प्रेमाची आणि आपुलकीची माणसं जोडण्याकरता आपला स्वभाव धड पाहिजे, स्वभाव चांगला पाहिजे. म्हणून साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जरी कल्लोळ, अमृताचे विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी आपण सर्व मंडळी या मातोश्रींना अखेरची तिलांजली, आदरांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. माय काय असते, बाप काय असतो? जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत मायेची किंमतही कळत नाही. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बापाची किंमतही कळत नाही. काय असतो माय, काय असते बाप? ऐका, ज्याचा हात तुटला त्याला हाताची किंमत विचारा, ज्याचा पाय गेला त्याला पायाची किंमत विचारा, ज्याचे डोळे गेलेत त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याची माय गेली ना त्याला मायेची किंमत विचारा. माय काय असते सांगून जाईल दादा. लक्ष देऊन ऐका, आपल्या डोळ्यात पाणी येईल दादा. सर्वांगाचे कान करून ऐका. सर्वांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचे जर विचार असेल तर माय आपण बाजूला करणार नाही दादा. कारण काय असतं जीवनामध्ये, हम दो हमारे दो हा व्यवहार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारने सुद्धा नियोजन काढलेलं आहे की खऱ्या अर्थानं एवढ्या पातळीवरती थांबलं पाहिजे. मग मला एवढंच सांगायचं आहे, जर आपली लेकरं आपल्याला चालतात तर आपली मायबाप आपल्याला का चालत नाही? कधी काळी ज्ञानोबा असं म्हणतात की शरीर जयाचे ठेवणे थरती अभिलाषाजीने. शरीराची किती अपेक्षा करावी? माणूस शेवटपर्यंत माणसावरती अपेक्षा करत असतो. सर्वांगाचे कान करून ऐका, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? माझी भाषा कळते ना? म्हणून आपण किती अपेक्षा करतो एका माणसाकडून, त्या माणसाकडे शेवटच्या श्वासापर्यंत माणूस अपेक्षाच करत असतो. आणि एकदा की तो माणूस, कर्तव्य दक्ष माणूस, त्याचं कार्य करण्याकरता कुठंतरी जर थांबला असेल तर माणसाची अपेक्षा त्या ठिकाणी थांबून जात असते. बघा तुम्ही, कधी काळी व्यवहारामध्ये आपण शेवटापर्यंत त्या माणसानं माझ्याकरता काहीतरी करावं, त्या माणसानं माझ्याकरता काहीतरी व्यवहार करावा. व्यवहारामध्ये तर आपण गुडपटलेली असतात. कुठंतरी एखादा पैसा जर माणूस देत असेल तर लाचारी माणूस काही करायला तयार होतो. ही वस्तुस्थिती आहे. मला सांगायचं एवढंच आहे की नित्याच्या व्यवहारामध्ये आई बापाची जोपासना करत असताना त्यांच्याकडे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहू नका, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त देवाच्या दृष्टिकोनातून पहा. मायबापे केवळ काशी त्याने जावे तीर्थासी, तेणे न जावे तीर्थासी, तेणे न जावे तीर्थासी. मायबापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी, तेणे न जावे तीर्थासी, तेणे न जावे तीर्थासी. हो मायबाप श्वासापर्यंत या परिवारानं मायबापाची सेवा केली. अरे कोणत्या दिवसामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये, ज्या वेळेला वडिलांनी निराधार होणं, या लेकरांची साथ सोडणं, ज्या वेळेला पापाचं छत्र ज्या वेळेला निघून जात असताना त्यावेळेला लेकर निराधार होत असतात आणि त्या लेकरांच्या, त्या परिवाराची संगोपन करण्याची जबाबदारी मायेवर येऊन ठेपते. आणि त्या मायेनं अखेरच्या श्वासापर्यंत लेकराच्या हिताचा तळमळ, लेकराच्या हिताचं कर्तव्य दक्षपणा शेवटपर्यंत जोपासला. आणि त्याच अनुषंगानं या लेकरांवरती संस्कार देत असताना ती माय कधी कमी पडली नाही. हो, लक्ष देऊ नाही का? सर्वांगाचे कान करा मायांनो. मला सांगायचं एवढंच आहे, आई जोपर्यंत खऱ्या अर्थानं आहे ना तोपर्यंत सर्व सुख आपल्या जवळ आहे. आणि एकदा की माय निघून गेली, जीवनामध्ये सर्वच आपल्यावरती प्रेम करतात. भाऊ प्रेम करतो, बहीण प्रेम करते,
सर्वच आपल्यावरती प्रेम करतात आहे, परंतु माय जी प्रेम करत असते ना, बाप जो प्रेम करत असतो ना, तो निस्वार्थी भूमिकेतून आपल्यावरती प्रेम करत असतो. स्वार्थापोटी सर्वच प्रेम करतात, काही मिळावं म्हणून सर्वांनी प्रेम करावं, परंतु निस्वार्थी अंतकरणापासून आईनं प्रेम करावं. मला सांगायचं एवढंच आहे की लेकराच्या हिताचा कळवळा त्या मायेनं करावा. अहो, लेकराच्या हिता करता ती माय मरायला सुद्धा तयार होते हो दादा. लक्ष देऊ नाही का? सर्वांगाचे कान करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हां, शेवटची मंडळी, आवाज येतोय की तुमचा? हां, येतोय ना? व्यवस्थित येतो ना? हां, मग धरून आणल्यासारखी बसू नका, थोडंसं फ्रेश बसत चला. माझा आवाज येतोय ना तुमच्याकडे? हां, मला एवढंच बोलायचं आहे, कारण इथं कसं असतं की हा हॉल लग्नाकरता सुंदर आहे, लग्नाकरता हॉल सुंदर असतो, पण कीर्तनाकरता थोडासा त्या ठिकाणी अडचणीच, आणि काही हरकत नाही. आता सिटीच्या ठिकाणी जर जिथे जागा नसेल तिथे व्यवस्था होणं हे साहजिक आहे, परंतु साऊंड सिस्टीम लावण्याकरता थोडासा अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचत असताना कुठेतरी डबल आवाज होत असेल, कुठेतरी फाटत असेल, परंतु सगळं आपल्याला फक्त आणि फक्त काय अर्धा तास सहन करायचे, जास्त वेळही नाही. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की जीवनामध्ये माय जर असेल तर आपण जगावरती राज्य करू शकतो. लक्षपूर्वक ऐका. अरे, आपल्याला त्या मायेची सेवा करण्याकरता कुठेतरी लाज वाटते, आपण आपल्या कर्तव्य दक्षपणा कुठेतरी सोडून देतो. गेल्या 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे. आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान, अहो, ज्या वेळेला ते खऱ्या अर्थानं पंतप्रधान पदाचा कार्यभाग ज्या वेळेला स्वीकारला, त्यावेळेला एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचले आहे, याच्यावरती कृपा कोणाची? त्यांनी प्रथमतः त्या पत्रकाराला विचारलं, म्हटले, हे बघ, जर माझ्यावरती जर कृपा कोणाची असेल तर फक्त आणि फक्त माझ्या आईची कृपा आहे. याच्या पलीकडे काय सांगू? माझं बोलणं कळतंय तुम्हाला? गोड वाटत असेल तर सगळ्यांनी टाळी वाजवत चला. हां, नाही वाजवती तुम्ही. म्हणून मला एवढंच बोलायचं आहे, कारण जीवनाच्या वाटचालीवरती आपण किती मोठे आहोत याच्यापेक्षा आपल्यावरती किती संस्कार आहे हे महत्वाचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पावला पावली या संस्काराची जतनता त्या मायेनं आपल्यावरती केलेली आहे. बघा ना तुम्ही, ज्या लेकराच्या हिताचा कळवळा करत असताना त्या मायेनं कधी स्वतःचा विचार केला नाही. मला माय सोडून आज दुसरा विषय घ्यायचा नाही, सर्वांगाचे कान करून ऐका. आज या लेकरांनी वर्षभर मायेच्या निमित्तानं आठवण केली, परंतु 1 वर्ष झालं आमची कुसुम आत्या, आमची कुसुम मावशी, आमची कुसुम आई या परिवाराला परत दिसली नाही दादा. कारण काय असतं दादा, मला सांगायचं एवढंच आहे की बाळाकरता, लेकराकरता आईचं अंतकरण मोठं असतं. महाराजांचं एक प्रमाण आहे की ज्या वेळेला बाळ संकटात असताना, ज्या वेळेला बाळ संकटात असतं, ती कळवळा करत असते. आणि काय करते ती माय? ज्या वेळेला बाळ संकटात असतं की त्या आईला चावूल होत असते. महाराजांनी म्हणावं, जिचे पिढे बाळ, 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 हे जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे
पिढे बाळ, जिचे पिढे बाळ प्राण तिये चाविखळ, प्राण तिये चाविखळ, प्राण तिये चाविखळ. काय असते आई? अरे जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आम्हाला आई कळतच नाही. मला सांगायचं एवढंच आहे की या संतांनी आईची भूमिका आपल्या जीवनामध्ये धारण केलेली आहे. काय असतं, ज्या वेळेला आई असते ना तोपर्यंत आईची किंमत कळाली नाही. मला सांगायचं एवढंच आहे की या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये, खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या जीवनामध्ये, संत नामदेवरायांच्या जीवनामध्ये, संत जनाबाईच्या जीवनामध्ये बघा, या संत मंडळीचा जर आपण आलेख पाहिला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं महाराज भाग्य नाहीच आहे, परंतु त्या संत मंडळींनी जगाच्या आईची भूमिका घेतलेली आहे. काय असतात संत? तुम्ही संत माया बाप, तुम्ही संत माय बाप. कोण आहे संत? संत आपली आई आहेत आणि संत बाप आहेत. ऐका ना, ज्ञानोबारायांच्या जीवनाचा अभ्यास सांगून जाईल. ऐका, ज्ञानोबाराय झोपेत होते, ज्ञानोबाराय झोपेत होते. सोपान काका झोपलेले होते, निवृत्तीनाथा झोपलेले होते. आणि ऐका, माझी चिमुकली मुक्ताबाई झोपलेली होती. 5 वर्षाच्या लेकराला, 7 वर्षाच्या लेकराला, 12 वर्षाच्या लेकराला त्या मायेनं सोडून जावं. ऐका रे, काय झालं असावं ज्या मायेनं सोडून जावं? परंतु ज्या वेळेला लेकरं दुःखी असतात ना त्यावेळेला आईबाप दुःखी असतात. ज्यावेळेला संन्याशाची लेकरं म्हणून माझ्या ज्ञानोबारायाला, माझ्या सोपान काकाला, निवृत्तीनाथ दादाला लोकांनी टोचावं, बोलावं, वेडं वाकडं बोलावं, शेण त्यांच्या अंगावरती शिंपडावं, माती त्यांच्या अन्नात कालावी. मग त्यावेळेला त्या आईनं आणि बापानं एकच विचार केला. लक्ष देऊन ऐका बरं, एकच विचार केला, यांचा शत्रू जर कोण असेल, लेकरांचा कळवळा कोण असेल, लेकरांना जर आपल्यामुळे जर दुःख होत असेल तर आपण न थांबलेलं बरं. म्हणून त्या आईनं आणि त्या बापानं एकच विचार केला. दादा ऐकताय ना तुम्ही सर्व मंडळी, फक्त आणि फक्त एकच विचार केला, जावं आया लेकरांचं मौजी बंधन करण्याकरता काय करावं लागेल? ब्रह्मवृंदांना विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगावं देहांत प्रायचित्त. म्हणून देहांत प्रायचित्त स्वीकारलेल्या त्या विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी घरी जावं. आणि ज्या दिवशी, लक्ष देऊन ऐका रे, सर्वांगाचे कान करा, माऊली ज्ञानोबारायांच्या जिव्हाळ्याचा प्रसंग आहे, सांगून जातोय. ज्या वेळेला आई असते ना त्यावेळेला लेकराला निराधार म्हणता येत नाही, ज्यावेळेला बाप असतो त्यावेळेला लेकराला निराधार म्हणता येत नाही. आणि लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत आई आणि वडिलांची सेवा करणारा, आई वडिलांना मुलंही असतात तरी सुद्धा आई वडील निराधार असतात. आपण कधी काळी विचार करून बघा. मला सांगायचं एवढंच आहे की खऱ्या अर्थानं आता त्या ज्ञानोबारायांना आणि त्या सोपान काकाला, त्या मुक्ताबाईला, त्या निवृत्तीनाथ दादाला सोडून जायचं होतं. आणि ऐका ना, झोपेमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. ज्ञानादादाला या ठिकाणी मायेनं घास भरवला. चिमुकल्या मुक्ताबाईला, ज्ञानादादाला, सोपान काकाला मायेनं स्वतःच्या हातानं पुरणपोळीचा स्वयंपाक करू घातला. मग मला काय सांगायचंय, लक्ष देऊ नये का, स्वयंपाक करून घातला, लेकरांना जेवू घातलं. आणि आता दुसऱ्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून या लेकरांना लेकराची मायबाप दिसणार नाही. म्हणून त्या आईनं आणि त्या बापानं काय करावं, लेकरांच्या सुखाकरता रात्रीच्या 12 वाजता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं घर सोडावं. आणि त्या लेकरांच्या खऱ्या अर्थानं लेकरांच्या जवळ एक चिठ्ठी लिहावी. निवृत्तीनाथ दादाच्या त्या डोक्यावरती, त्या ठिकाणी डोक्याजवळ ती चिठ्ठी ठेवावी. आणि चिमुकल्या मुक्ताबाईच्या तोंडावरून, त्या मुक्ताबाईच्या तोंडावरून, ज्ञानादादाच्या तोंडावरून ती माय हात फिरवते. रुक्मिणी आईला जावंसं वाटत नाही. कोणत्या आईला लेकराला सोडून जावंसं वाटेल बरं? कोणत्या आईला वाटेल? कोणत्याच आईला वाटणार नाही. कोणत्या मातोशीला वाटेल? ती मम्मी असेल तर लेकराला सोडून जाते, परंतु आई सोडणार नाही. मला सांगायचं एवढंच आहे. वस्तुस्थिती आहे, खऱ्या अर्थानं सांगून जातो. कारण आज आम्ही पाश्चात्य लोकांच्या संस्कृतीचं अनुकरण केलेलं आहे. आपल्याला आपली संस्कृती मातोश्री आहे, आपली संस्कृती आई आहे. जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या नकाशामध्ये कोणता देश आईची भूमिका करतो बरं? मला सांगा. अमेरिकेला माता म्हणता येईल, जपानला माता म्हणता येईल, फ्रान्सला माता म्हणता येईल, पाकिस्तानला माता म्हणता येईल? अहो नाहीच ना. जगाच्या पाठीवर कोणत्याच देशाला माता म्हणता येत नाही. तिथं फक्त आणि फक्त
भारतच माता होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. हा, भारतालाच माता म्हणतात, याच्या पलीकडे दुसरं कुठेच माता म्हणत नाही. म्हणून माझ्या भारताला वंदन करणार आपलं राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. वंदे मातरम. काय म्हणतात? वंदे मातरम. मग मला तेच सांगायचं आहे की आता ऐका की जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानोबरांची आई जाणार होती आणि बापही जाणार होता, परंतु लेकरांकरता सारखी सारखी खऱ्या अर्थानं पाठीमागे कासावी माऊलीने काय करावं? अंतःकरण नाही म्हणतोय, त्या लेकराला सोडून जावंसं वाटत नाही हो. परंतु त्या मुक्ताबाईच्या प्रेमा करता, त्या नाना दादाच्या प्रेमा करता कसं जावंसं वाटेल लेकराला सोडून. म्हणून ती माय सारखी सारखी मागे वरून पाहते. म्हणून महाराज म्हणतात की ज्या वेळेला माय नसेल ना लेकराचं काही खरं नाहीये. म्हणून पाठी मागे वळून पाहणारी, मागे फिरून पाहणारी ती माय जगाच्या समोर त्या ठिकाणी उभी राहते आणि त्या ज्ञानाला म्हणते, तो ज्ञाना माझा आहे. ज्ञाना माऊली माझा गालावरून हात फिरवणे म्हणे ना तोपर्यंतच माहेर असतं. एकदा की माय निघून गेली की माहेर नकोसं वाटत असतं. बघा तुम्ही किती विचार करून बघा. सोपन काकाही होते, निवृत्तीनाथ दादाही होते, ज्ञानोबराय सुद्धा त्या मुक्ताबाईला होते, परंतु खऱ्या अर्थानं लेकीला कुठपर्यंत माहेर असतं. साधू संत असं म्हणतात, आई बाबा होते दोन्ही आता उरले नाही कोणी, आता उरले नाही कोणी. म्हणून एका परिवाराची, एका लेकराची सेवा करणाऱ्या मायेला आई म्हणतात आणि या विश्वाची सेवा करणाऱ्या आईला विश्व माऊली म्हणतात. म्हणून ज्ञानोबरायांनी या विश्वाची जबाबदारी घेतली
आणि त्याच विश्वाच्या जबाबदारीचं प्रतीक त्या संतांकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या लेकराच्या हिताचा कळवळा करणारी, लेकराकरता रडणारी, लेकरू कितीही वाईट असेल तरी त्याच्या हिताचा विचार करणारी फक्त आणि फक्त मायेच आहे पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हो माये माऊलीचे चित्त, माये माऊलीचे चित्त, ऐसी गळगळ्याची, ऐसी गळगळ्याची, ऐसी गळगळ्याची जाती, ऐसी गळगळ्याची, ऐसी गळगळ्याची जाती, ऐसी गळगळ्याची, ऐसी गळगळ्याची जाती. रे चोराचे ये माऊलीचे चित्त, वाहे 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 माऊलीचे म्हणून प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या माऊलीचं कौतुक करत असताना, त्या आईचं कौतुक करत असताना आईच्या स्वभावाचं वर्णन केलंय. आईचा स्वभाव कसा आहे, आईचं हित कसं आहे. आईचा स्वभाव खऱ्या अर्थानं लेकराच्या हिताचा स्वभाव आहे. लेकरू खऱ्या अर्थानं चांगलंही असू द्या, वाईट असू द्या, परंतु तरी सुद्धा खऱ्या अर्थानं लेकराच्या हिताचा कळवळा ती माय करत असते. आणि खऱ्या अर्थानं सांगू, आज खऱ्या अर्थानं आमच्या कुसुमबाई आईसाहेबांना, या मातोश्रींना आज आनंद होत असेल की आज दोघही लेकरांनी एकत्र येऊन आज मोठं पुण्यस्मरणाच्या माध्यमातून या ठिकाणी पिंडदानादी कर्म केलेलं आहे. कारण जीवनामध्ये पिंडदानादी कर्म करणं महत्वाचं काय. तीळ तीळ पुण्य साचा बहु पडे, तेव्हा या विठ्ठले बहुता जन्मीचे जोडे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांच्या सुखाकरता त्या मायेनं शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केलाय, परंतु काळाचा ओघ गेलाय आणि कधी काळी या जीवनावरती, कारण शरीर हे दुःखाचं भांडार आहे आणि त्या शरीरावरती खऱ्या आधार जर खऱ्या अर्थाने एखाद्या शरीरावरती आला ना, ते शरीर थांबत नसतं. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आईनं फक्त आणि फक्त लेकरांच्या हिताचा विचार केलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तेच म्हणतात की बाबा, की जीवनामध्ये समाज प्रेम करेल ना करेल, लोक चांगलं म्हणतील वाईट म्हणतील, कुठपर्यंत लोक चांगलं म्हणतात. जोपर्यंत सत्ता संपत्ती पैसा आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत समाज आपल्याला चांगला म्हणतो. मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण आहे, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान तोर जवळी सुखाची या काजा. कारण आता काय, इंद्रिय मावळले आला बागुल आजा. जोपर्यंत माणूस चांगला आहे ना, जोपर्यंत तरणा ताठा जोपर्यंत काम करतोय ना, तोपर्यंत माणूस चांगला होतो. आणि कधी काळी तो थकलेला आहे, आता वयोवृद्ध झालाय. काही लोक असं म्हणतात की म्हातारा माणूस आणि लहान मुलगा सारखाच असतो. पण म्हाताऱ्या माणसाच्या आपण जवळ जाऊन बसतो आणि जवळ जाऊन बसतो, लहान मुलाला आपण जवळ घेतो
आणि म्हातारा माणसाच्या बोलतही नवलं उलकर. मला तेच सांगायचं आहे, वयोवृद्ध माणसाजवळ आपण जात नाही. आणि मला ते सांगायचं आहे, वयोवृद्ध माणसं, तपोवृद्ध माणसं जर हे कोण असतील तर ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती आहे. आज काळ खूप वाईट येत चाललेला आहे. कारण काळानं वेळेनं एवढं आपल्याला बंधनामध्ये ठेवलेलं आहे, एवढं बंधनामध्ये ठेवलेलं आहे. कारण त्या वेळेच्या पुढं कीर्तन 2 तासाच्या पुढे जर निघून गेलं तरी त्यालाही लिमिट आहे. मला सांगायचं एवढंच आहे, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 1 तास असतं, पिक्चर नाही माहिती 3 तास असतो. आणि काय असतं ते रात्रभर मी जागरण म्हणेन. विठ्ठल विठ्ठल. कारण त्याच्याकरता वन्स मोर आपण कितीही म्हटलं, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, ज्ञानोबर आहे तुकोबरायांकडे आणि देवाकडे आपल्या वन्स मोरचं मागणं करा. बस जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. कारण काय असतं, पहिला हार्ट अटॅक आला, देवाला म्हणा वन्स मोर. म्हणा ना, नाही म्हणता येणार. देवा आता थांबव. मला तेच मागणं मागायचं आहे की जीवनामध्ये आपल्या स्वहिताचा विचार करा. कारण विज्ञान युगाच्या पाठीमागे पळणारा माणूस आहे ना, तो अधोगतीला जात चाललेला आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल आहेत ना? मोबाईल आहेत का? नाही का? तुमची घेऊन जाणार नाही मोबाईल मी. प्रत्येकाकडे मोबाईल असतील. मला सांगा, एक मोबाईल आपला कोट्यावधीचा व्यवहार फिरवतो. कळतंय तुम्हाला? एक माणूस एका मोबाईलच्या नादी लागून आपलं जीवन सुद्धा संपू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण कित्येकदा माणसं मोबाईलचा बाकीचे व्यसन नाहीत माणसाला, परंतु मोबाईलचा अतिरिक्त वापर, अतिरिक्त व्यसन हे माणसाच्या जीवनामध्ये एक गच्च भरलेलं आहे. आणि काय चालतं जीवनामध्ये, मला एवढं सांगा, विज्ञानानं खूप मोठी प्रगती केली. आपण असं म्हणताय, लोक चंद्रावरती गेले, मंगळावरती गेलेले असतील, परंतु मला एवढंच बोलायचं आहे, आज खऱ्या अर्थानं विज्ञानानं एवढी प्रगती केली. आज अमेरिकेत आपलं लेकरू जर शिकायला गेलेलं असेल, त्याच्याशी जर आपल्याला बोलायचं असेल, तर खऱ्या अर्थानं आपण व्हिडिओ कॉलवरती आपण त्याच्याशी बोलू शकतो. एवढी विज्ञानानं प्रगती केली. पूर्वीच्या काळात एखादा माणूस गेला असेल, वारला असेल, तर त्याचा निरोप घ्यायला किंवा त्याचा निरोप सांगण्याकरता तार पाठवावी लागायची किंवा सायकलवरती किंवा पायी जावं लागायचं तो निरोप सांगण्याकरता. आता ती वस्तुस्थिती नाही आहे. ते तिथं असतील ना, एखादा माणूस खऱ्या अर्थानं जर गेला असेल तर लोकांना एवढाही वेळ नाही की लोक त्या ठिकाणी लगेच ताबडतोब तिथे जातात. नाही, लोक फोनवर त्याची चौकशी करतात की म्हटले घेतलं का त्याला बाहेर, झालं का त्याचं स्नान, घेतलं का स्नानावरती. एवढा सुद्धा वेळ नाही आहे. मला तेच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं एवढं आपण मोबाईलच्या अधीन गेलेलो आहोत. हा मोबाईल आपल्या जीवनाचा घातक आहे. सांगतोय आता खऱ्या अर्थानं मोबाईलनी विज्ञानानं एवढी प्रगती केली असेल, परंतु विज्ञानानं अजून एवढी प्रगती केली नाही की आपल्या गेलेल्या आईशी जर आपल्याला बोलायचं असेल, बापाशी जर आपल्याला बोलायचं असेल, तर जगातलं कोणतं नेटवर्क असं आहे, कोणती रेंज अशी आहे की ती डायरेक्ट मोबाईलनी आपल्या आईशी आणि आपल्या बापाशी बोलायला लावेल. आहे का असा मोबाईल? असा मोबाईलच नाही आहे. परंतु माझ्या शास्त्रानं, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी, अध्यात्मानं एवढी मोठी ताकद निर्माण केलेली आहे की ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या हातानं आपल्या आईचं आणि आपल्या वडिलांचं पिंडदान करू, तर ते खऱ्या अर्थानं वैकुंठामध्ये आपले पितर हे शांतीनं आणि सुखानं त्या ठिकाणी राहतात. आणि महाराज असं म्हणतात की ते पितर ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थानं पिंडदान करू, तर ते आपल्याला आशीर्वाद कल्याण आपले गेलेले पितर म्हणजे आपले गेलेले आई वडील हे स्वर्गात जरी गेलेले असतील, त्यांचं पिंडदान जर आपण इहलोकामध्ये जर केलेलं असेल, तर ते आपल्या करता आशीर्वाद देतात, आपल्या हिताचा विचार करतात.
म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ती आई लेकराच्या हिताचा कळवळा करते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. काही मिळावं म्हणून आईनं प्रेम करू नये, लेकरानं काही द्यावं याचा अट्टास आईनं कधी धरला नाही. काय लागतं त्या आईला, काय लागतं त्या बापाला, काहीच नाही लागत. त्या आईला फक्त तोंड भरून लेकराचं कौतुक करावं असं वाटत असतं, आणि त्याच्याकरता त्या लेकरानं 2 शब्द माझ्याशी नीट बोलावं एवढीच अपेक्षा फक्त त्या आईची असते. याच्या पलीकडे त्या आईची अपेक्षाच नाही आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सांगून जातो, जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की त्या आईची अपेक्षा फक्त बोलण्याची आहे. लेकरानं माझ्याशी बोलावं. कधी काळी वयोवृद्ध तपोवृद्ध माणसं जास्त बोलतात असं कोणी म्हणतं, परंतु मला सांगायचं काय, ते आपल्या हिताचं बोलत असतात, हिताचं सांगत असतात. म्हणून आईशी कळबळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणून त्या आईनं काय करावं, लेकराचा भार 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपल्या उदरामध्ये आपल्या पोटात वाढवावं. लक्ष देऊ नये का पुरुष मंडळी, आपल्याला माहिती आहे ना, सर्वांगाचे कान करू नये का. घरी गेल्याच्या नंतर काय करायचं, एक 3 किलोचा दगड घ्यायचा. माझं बोलणं कळते ना तुम्हाला. 3 किलोचा दगड घ्यायचा आणि आपल्या पोटावरती बांधायचा. किती दिवस आपण राहू शकतो, माझं बोलणं कळते तुम्हाला. बाहेरून आले नाहीत ना तुम्ही, कुंभमेळ्याचे साधू आहेत का, तुम्ही बोलतच नाही का, तुम्हाला संसार नाही का. संसार सर्वांना आहे. मला एवढंच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपण एक क्षण सुद्धा या गोष्टी करू शकत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की त्या आईनं आणि त्या बापानं लेकराच्या सर्वस्वाची जबाबदारी स्वीकारावी. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या मते ती आई आपल्या सर्वस्वाची जबाबदारी स्वीकारणारी आहेच आहे. म्हणून त्या आईच्या आणि त्या बापाच्या जीवनाचे साधू संत आपल्या जवळच आहे, आणि त्या साधू संतांच्या महाराज चरणावरती मी माझं ओझ ठेवतोय. अभंगाचं तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरी बोधे, तुम्हा संतावरी बोधे, ऐसे कळवळ्याची गाती, ऐसे कळवळ्याची गाती. तुम्हाय सैताय वरी बोधे, तुम्हा सैताय वरी बोधे, ऐसे कळवळ्याची गाती, ऐसे कळवळ्याची गाती. हे करिला करिला भाविन प्रीति, करिला भाविन प्रीति, करिला भाविन, करिला भाविन
माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रती. जीवन जगत असताना फक्त आणि मायबापाचा संग खूप महत्त्वाचा असतो दादा. कारण एकदा की माय गेली आणि बाप गेला तर सुखाचा सागर सुखाचा समुद्र आपल्या जीवनातला आठवण येतो. आईची जागा कोणी भरून घेऊ शकत नाही, बापाची जागा कोणी भरून घेऊ शकत नाही. भाऊ किती मिळतील, मित्र किती मिळतील, परंतु आई बाप जीवनामध्ये परत कोणाचे नाही मिळत. म्हणून सांगून जाईल स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. आई कोण आहे? आई देवापेक्षाही महान आहे. कारण मायबाप खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जर जिवंत असतील, मायबापाची जर आपण सेवा केलेली असेल तर आपण देवाची सेवा केल्याचं पुण्य नैपुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आज या ठिकाणी या फटांगरे परिवारानं शेवटच्या श्वासापर्यंत त्या माऊलीची सेवा केली, त्या मायेची सेवा केली, त्या आईची सेवा केली. आणि खऱ्या अर्थानं आज त्या मातोश्रीचं पुण्यस्मरण करत असताना आपल्या सर्वांना एकत्रित या ठिकाणी बोलवलंय आणि सर्वांना खऱ्या अर्थानं या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मातोश्रींची अखेरची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. म्हणून सांगून जाईल जीवनामध्ये एक तर मायबाप आणि एक तर खऱ्या अर्थानं आई वडील आणि साधू संत हेच आपल्या जीवनाचे आईबाप असतात, हेच आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात. दुसरं कोणी चुकल्याच्या नंतर सांगू शकत नाही. जी आई लेकराची चूक सांगू शकेल दुसरं कोणी सांगू शकत नाही. जो बाप सांगू शकेल. बाप काय करतो दादा? बाप लेकराला खांद्यावरती घेतो ना आई लेकराला कडेवरती घेत असते. बाप खांद्यावरती का घेतो, आई कडेवरती का घेते? मी पाहिलेलं, मी केलेलं की आई त्या लेकराला दाखवत असते. परंतु मी केल्यापेक्षाही काहीच्या उंचीचं माझ्या लेकरानं या जगतामध्ये स्थापना करावी किंवा माझ्या लेकरानं माझ्यापेक्षाही मोठं व्हावं ही फक्त बापाची तळमळ असते. म्हणून सांगून जातो साधू संत आणि मायबाप हे आपल्या जीवनाचे फक्त आणि फक्त हेच मार्गदर्शक आहे, याच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही. म्हणून साधू संतांचं ऐकावं. आणि कारण साधू संतांचं जर आम्ही ऐकलं नाही तर दुसरा येणार आहे. म्हणून सर्वांनी हात उंच करायचे, मोठ्या प्रेमानं हात उंच करायचे. हे तरी नाही काल मग दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल मग दुसरा येईल, हे तरी नाही काल. सेवती बा काळ बाजून नेला सरत सेवती बा, सरत सेवती बा काळ बाजून नेला सरत सेवती बा. आमचा काय बाबारी शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी,
पिंगळ्यानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्र गाजवला आणि हा पिंगळा आज या ठिकाणी आपल्या जवळ आलेला आहे. मला तेच सांगायचं आहे, कारण जीवनामध्ये साधू संत सोडल्याशिवाय दुसरं कोणी हिताचा विचार करत नाही. आणि एक तर मायबाप आणि एक तर साधू संत. आज या ठिकाणी आपण या मातोश्रींच्या माध्यमातून मातोश्रींना अखेरची तिलांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. अखेरच्या श्वासापर्यंत या परिवारानं या मातोश्रीची सेवा केली आणि आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिन आहे. आज वर्षभर या लेकरांनी वाट पाहिली की आमची बाई आमची आई आज येईल उद्या येईल, परंतु वर्ष झालं हो माय परत दिसली नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं आज शुकांतिक आहे. आज सर्वांच्या अंतकरणामध्ये मातोश्रीच्या बद्दल कळवळा वाटतोय. परंतु आज माय सगळे दिसतात, बरं सगळे पाहुणे दिसतात, बहीण दिसते, भाऊ दिसतो, मित्र दिसतो, परिवार दिसतो, परंतु माय आमची दिसत नाही. म्हणून आज फुलाप्रमाणे कुसुमाप्रमाणे या मातोश्रीनं या ठिकाणी संसार फुलवलेला आहे. परंतु आज या मातोश्रीचं जीवन मातोश्रीची कळी या ठिकाणी मालवलेली आहे. मला सांगायचं आहे की आईबाप हे शेवटच्यापर्यंत पुरतच नाही दादा, आईबाप हे शेवटापर्यंत पुरत नाही. म्हणून आज या परिवारानं शेवटच्या श्वासापर्यंत या मायेची सेवा केली आणि आजचा शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. म्हणून आज या मातोश्रींच्या शेवटच्या श्वासाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देत असताना या ठिकाणी माझ्या समवेत आलेले गायनाचार्य मृदंगाचार्य ही सर्वच बाल विद्यार्थी मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनाही आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा या ठिकाणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. करविली तैसी केली कटकट वाकुडा की नीट देव जाणे किंवा बोलिलेली कुरे वेडे वाकुडे उद्धरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हे बघा, या ठिकाणी श्रद्धांजलीपर बोलणारी मंडळी कोणी असेल तर पाहुणे मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, आज या ठिकाणी कुसुमबाई अशोकराव फटांगरे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलात. त्याबद्दल फटांगरे कुटुंबियांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण यादव महाराज हे अत्यंत सुश्राव्य असं त्यांनी कीर्तन केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी अशोक शंकरराव फटांगरे धीर, सुशांत अशोकराव फटांगरे, भावना सुशांत फटांगरे, तिलोत्तम अनिल फटांगरे पुतण्या, त्याचप्रमाणे अनिल शंकरराव फटांगरे, बबलू अशोकराव फटांगरे, मंगला बबलू फटांगरे, तुषार अनिल फटांगरे, सुजित अजित फटांगरे, साक्षी बबलू फटांगरे, सर्वच कुटुंबातील सर्वच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने त्यांच्या आईचं वर्षश्राद्ध या ठिकाणी फार आनंदाने त्यांनी या ठिकाणी हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतो. जीवनामध्ये आई वडील जर नसतील तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली, पांडुरंगाला यावं लागलं, हा इतिहास तुम्हा आम्हाला सर्वांना परिचित आहे. खरोखर हे फटांगरे कुटुंबीय धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये महाराज नेहमी अग्रभागी असणारं कुटुंब आहे. आमचा बबलू हा सगळ्यांना मिळून, सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांना प्रेमाने भेटला म्हणजे मोठ्या प्रेमाने नमस्कार करतो. यापेक्षा काय पाहिजे जीवनामध्ये? या ठिकाणी अनेक लोक येऊन गेले, जीवनामध्ये अनेक
नाव कुणाचं निघतं? टाटाचं निघत नाही. तुका म्हणे का टाटा म्हणे, शेवटी तुकाच म्हणे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य जर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सफल करायचं असेल तर आईवडिलाची सेवा केली पाहिजे. आईवडिलासारखं दुसरं पुण्य नाही. एक वेळ परमेश्वर म्हणतो माझी सेवा करू नका, पण आईवडिलाची सेवा करा, असं पुंडलिकाला परमेश्वरांनी सांगितलं. आणि म्हणून हा आदर्श, हे जीवन सुखमय होण्यासाठी प्रत्येकाने आईवडिलाची सकाळी पाया पडलं पाहिजे, कीर्तन भजन ऐकलं पाहिजे, संस्कार जपले पाहिजे. हल्ली महाराज संस्काराची फार दुर्मिळता भासलेली आहे. लोक आज वेगवेगळ्या मार्गाने चाललेत, वेगवेगळ्या भागात चाललेत, वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणून या जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणून पुनश्च एकदा या फटांगरे कुटुंबियाला धन्यवाद देतो आणि त्यांच्या मातोश्रीला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी यादव महाराजांचं कीर्तन झालं आणि खरं म्हणजे मी इथं बोलायला उभा राहिलो. ज्यांनी आम्हाला श्रद्धांजली व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी आज मला उभं राहावं लागलं. कारण आमचे साडू अशोकराव गेले, म्हणजे त्यांचे विचार वेगळे होते. ह्या आमच्या मेवणी कुसुमताई ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण भीमलीकर त्या होत्या. पती गेल्यानंतर हातास तोंडाशी आल्याला मुलगा सुद्धा गेला आणि या आमच्या कुसुमताईच्या पुढं फक्त आणि फक्त संकटाचा अंधार उभा राहिला. परंतु त्यांच्या अशोकरावांची इच्छा होती लेकरं शिकावी. ही जरी कमी शिकलेली होती पण हिला वाटत होतं आपले लेकरं शिकावं. आणि म्हणून कुसुमताईंनी पती गेल्यानंतर, करता मुलगा गेल्यानंतर धैर्याने उभे राहून कोणाचा आसरा न घेता ती अंधारामध्ये वाट शोधायला निघाली महाराज. आणि ज्या वेळेस माणसाच्या डोक्यामध्ये काही गोष्टी फिट्ट होतात आणि तो अंधारामध्ये चालतो त्यावेळेस सूर्याला सुद्धा लाज वाटते आणि त्या अंधार यात्रेचा वाट सुरू होतो. आणि म्हणून पती गेला, करता मुलगा गेला आणि ह्या 2 मुलांना शिकवलं. काही माणसांना आभाळ फार ठेंगळ असतं पण त्यांची उंची त्यांना गाठता येत नाही. परंतु ह्या आमच्या कुसुमताई, माझी मेवणी म्हणण्यापेक्षा बहीण, त्यांच्याबद्दल तर एवढंच बोलू शकेल. मी बोलायचो कधी कधी मेवणा आहे ना त्याने बोलायचो मोठा हाताने, पण त्यावेळेस जेव्हा आमची चर्चा व्हायची त्या फक्त हसायच्या माझ्याकडे. आणि ज्या वेळेस त्यांनी मुलं शिकवली, मुलं लहानची मोठी झाली आणि ही अंधार यात्री बाई ही फक्त जमिनीवर पाय होते पण नातेसंबंधामध्ये इतकी चांगली वागली. म्हणून कुसुमताई, तू जरी आमच्यात नसेल, तुझे पाय जमिनीवर होते, तुझ्या कर्तृत्वाने, तुझ्या पोरांच्या नेतृत्वाने तुझे हात मात्र आकाशाला लाभले. आणि आज ह्या रूपाने कीर्तन ऐकताना मला वाटलं विठू माझा लेकूरवाळा संगे भक्तांचा मेळा. महाराज तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला पांडुरंग वाटला आणि तुमचे जे भक्तजन पाहिल्यानंतर ते संत वाटले. आणि तुम्ही सांगितलं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून स्वतः पांडुरंग रूपाने तुम्ही साऱ्या भक्तगणासह येऊन आमच्या कुसुमताईला खरी भावपूर्ण श्रद्धांजली दिली. म्हणून कुसुमताईच्या आत्म्याला, अशोकरावांच्या आत्म्याला, पंकजच्या आत्म्याला ही